नमस्कार मंडळी, आपली संस्कृती ह्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. गुरुदेवांच्या लीला अगाध आहेत. आजच्या या विशेष भागात आपण श्री गुरु चरित्र ग्रंथातील अध्याय 13वा ऐकणार आहोत. या अध्यायात आपण पाहणार आहोत की श्री गुरूंनी प्रयाग क्षेत्री आपल्या 7 शिष्यांना संन्यास दीक्षा कशी दिली आणि त्यानंतर स्वगावी म्हणजे कारंजा येथे जाऊन आपल्या मातापित्यांचा उद्धार कसा केला. तसेच त्र्यंबकेश्वर क्षेत्राचे महात्म्य आणि एका उदरशूलाने त्रस्त असलेल्या ब्राह्मणाची व्याधी श्री गुरूंनी केवळ एका भोजनाने कशी दूर केली याची रसाळ कथा आज आपण पाहणार आहोत. चला तर मग भक्तिभावाने ऐकूया. अध्याय 13वा, श्री गुरूंच्या कृपेने ब्राह्मणाचा उदरशूल गेला. श्री गणेशाय नमः. श्री गुरूंच्या कृपेने ब्राह्मणाचा उदरशूल गेला. अध्याय 13वा. सिद्ध म्हणाला, नामधारका, प्रयागातील वास्तव्यात श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी एकूण 7 जणांना संन्यास दीक्षा दिली. माधव सरस्वती, बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध ही त्यांची नावे होती. त्यानंतर ते शिष्यांसमवेत बद्रीश्रमास गेले. तेथून दक्षिण यात्रेस निघाले. फिरत फिरत ते आपल्या जन्मगावी कारंजास आले. आपल्या आई वडिलांना व भावंडांना भेटले. त्यांनी घरोघरी जाऊन पूजेचा स्वीकार केला. माधव आणि अंबा यांनी त्यांना उद्धार करण्याची विनंती केली. श्री गुरु म्हणाले, मी तुमचा पुत्र असून संन्यास घेतला आहे म्हणून तुम्हाला मोक्ष मिळेल. तुम्ही काशी क्षेत्री देह ठेवाल. ते ऐकून श्री गुरुचे मातापिता कृतकृत्य झाले. श्री गुरूंची रत्नाई नावाची बहीण होती. तिने संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली. श्री गुरु तिला म्हणाले, तू पतीची सेवा कर, संसार कर. तुला पूर्वजन्मीचे दूषित संचित कर्म अजून भोगायचे आहे. तुझा पती त्याग करून तापसी होईल. तुला कुष्ठ होईल. त्या रोगजर्जर अवस्थेत माझे तुला पुनश्च दर्शन होईल. मग तू गाणगापूर क्षेत्री जा. तेथे भीमा अमरजा संगमावर पापविनाशी तीर्थात स्नान केल्यावर तू पापमुक्त होशील. त्यानंतर श्री गुरु आपल्या शिष्यांसह त्र्यंबकेश्वरास आले. त्यांनी आपल्या शिष्यांना त्या क्षेत्राचे महात्म्य सांगितले. गौतमांसह अनेक ऋषी तेथे तपश्चर्या करीत होते. एकदा काही ऋषींच्या मनात गंगा भूलोकी आणल्यास लोकांचे कल्याण होईल असा विचार आला. त्यांनी एक मायावी गाय निर्माण केली. ती गौतमांच्या शेतात शिरून साळीचे पीक खाऊ लागली. तिला घालवणी देण्यासाठी ऋषींनी दर्भाची काडी तिच्या दिशेने भिरकावली. अन्य ऋषींच्या मायाशक्तीने तिचे शास्त्रात रूपांतर झाले. त्याच्या आघाताने गाय मरण पावली. या गोहत्येच्या पापनिष्कृतीसाठी ऋषीजनांनी गौतमांना गंगेला भूलोकी आणून तीत स्नान करण्यास सांगितले. गौतमांनी तपश्चर्येने शिवाला प्रसन्न करून गंगेला मनुष्यांच्या पापक्षालनासाठी त्र्यंबक क्षेत्री प्रगट करण्यास सांगितले. तेव्हा शंकराने गंगेला अंशतः अवतीर्ण केले. गौतमांमुळे तिला गौतमी नाव पडले. त्यानंतर गुरु गौतमी काठची तीर्थक्षेत्रे पाहत मंजरिका गावी आले. तेथील माधवारण्य नावाचा भक्त त्यांची नित्य मानस पूजा करीत असे. श्री गुरूंनी त्याला प्रेमाने दर्शन दिले. तू ही मानस पूजा नित्य करीत राहा. तुला दत्तात्रयांचे प्रत्यक्ष दर्शन होईल. तुला ब्रह्मलोकी सहती मिळेल असा त्याला आशीर्वाद दिला. त्यानंतर श्री गुरु वासर ब्रह्मेश्वर स्थानी आले. तेथील नदीत शिष्यांसह स्नान केले. तेवढ्यात पोटदुखी असह्य झालेला एक ब्राह्मण काठावर येऊन गडबडा लोळू लागला. त्याचे अन्नाशी उभे वैरच जणू काही. तो फलाहारच करायचा. महिला पंधरवड्याने जेवला तरी पोटदुखी असह्य व्हायची. आदल्या दिवशी त्याने सणानिमित्त मिष्टान्न भोजन केले होते म्हणूनच हा त्रास होत होता. आता प्राण त्याग शिवाय या जीवन घेण्या व्याधीतून सुटका होणार नाही असा विचार करून त्याने पोटावर जड पाषाण बांधून आणि विषण्ण मनाने शिवनाम घेत नदीत शिरला. श्री गुरूंनी त्याची वेदना जाणली. त्याला बोलावून घेतले. त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले. माझ्याकडे औषध आहे, आता तुझे दुखणे गेलेच म्हणून समज असे म्हणून त्याला धीर दिला. त्यावेळी सायनदेव नावाचा एक ब्राह्मण ग्रामाधिकारी श्री गुरूंच्या दर्शनास आला. श्री गुरूंनी त्याचे गोत्र, मूळ गाव आदी चौकशी केली आणि म्हणाले, सायनदेवा, हा ब्राह्मण पोटदुखीने आजारी आहे. याला तुझ्या घरी ने आणि उडदाचे वडे, सांधणे आणि दुग्ध मिश्रित पक्वान्नांचे भोजन दे. सायनदेव म्हणाला, माझ्या घरचे अन्न खाऊन याचा प्राण गेला तर मला नाहक ब्रह्महत्येचे पातक लागेल. श्री गुरु त्याला म्हणाले, उगाच संशय देऊ नकोस, सांगितल्याप्रमाणे कर.
श्री गुरूंना सायनदेव म्हणाला, स्वामी, या ब्राह्मणासमवेत तुम्ही सर्वांनी माझ्या घरी भोजन करून मला उपकृत करावे. श्री गुरूंनी त्याला संमती देताच तो आनंदाने घरी गेला. स्नानसंध्यादी नित्यकर्म झाल्यावर श्री गुरु आपले शिष्य आणि उदरशूल झालेल्या त्या ब्राह्मणाला बरोबर घेऊन सायनदेवाच्या घरी गेले. सायनदेव आणि त्याची पत्नी जाखाई यांनी त्यांची पूजा केली. श्री गुरूंनी त्या दोघांना तुमच्या वंशात गुरुभक्तीची परंपरा निरंतर चालू राहील असा वर दिला. त्या दोघांनी सर्वांना आग्रहाने पोटभर खाऊ घातले. श्री गुरूंच्या आज्ञेने ब्राह्मणही मनसोक्त जेवला आणि त्यांच्याच कृपाप्रसादाने पूर्णतः व्याधीमुक्त झाला. नामधारका, हा चमत्कार मी स्वतः पाहिला आहे. गुरुकृपेने जन्मांतरीचे दोष जातात, मग व्याधी कशी राहील बरे? तर भाविकांनो, असा हा श्री गुरूंच्या असीम कृपेचा 13वा अध्याय. या अध्यायातून आपल्याला हेच शिकायला मिळते की ज्याच्या पाठीशी सद्गुरूंचा आशीर्वाद असतो त्याचे प्रारब्ध दोष आणि व्याधी नष्ट व्हायला वेळ लागत नाही. विश्वास आणि अनन्य भक्ती असेल तर अशक्य गोष्टही शक्य होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि भक्तांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या महान संस्कृतीतील अशाच अमूल्य कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात भेटूया 14व्या अध्यायासह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.